जेजुरीतील संकल्प पतसंस्थेमध्ये चेअरमन आणि त्यांच्या संचालक मंडळाने भीमाजी परशुराम खोमणे यांना त्यांच्या जेजुरी नगरपालिका हद्दीतील गट नंबर 174 वर कर्ज दिले. कर्ज देत असताना कोणत्याही जमिनीचा किंवा प्रॉपर्टीचा 1930 सालपासून सर्च घेणे आवश्यक असते. सदर जमिनीवर कोणता दस्तावेज नोंदवला गेला आहे का, ती कुठे गहाण, लीज किंवा कुलमुखत्यार झाली आहे का, किंवा शेतकऱ्यांना मिळालेली जमीन कोणत्या प्रकारानुसार मिळालेली आहे, तसेच ही जमीन शासनाने दिलेली आहे का किंवा शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित आहे. शासनाने दिलेल्या जमिनीचा सर्च रिपोर्ट आवश्यक असतो. या ठिकाणी भीमाजी खोमणे या शेतकऱ्याला जमीन मिळाली. ती जमीन तो भूमिहीन असल्याने शासनाने त्याला शासनाच्या अटीशर्तीवर दिलेली होती. या जमिनीचे खरेदीखत किंवा त्याची विक्री करायची असेल किंवा बँक किंवा पतसंस्था यांना कर्ज द्यायचे असेल तर समक्ष अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असते. सरकारने दिलेल्या जमिनीवर बँका आणि पतसंस्था कर्ज देत नाहीत. तसे असेल तर महार वतनाच्या जमिनीला कोणतीही बँक किंवा पतसंस्था कर्जपुरवठा का करत नाही, असा माझा सर्व बँक आणि पतसंस्था यांना सवाल आहे. या ठिकाणी कोणत्याही नियमांचे पालन न करता मैत्रीच्या नादात वयवर्ष 60 पेक्षा अधिक असणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीला सरकारी जमीन असताना कर्जपुरवठा केलाय. असे जर पतसंस्था कर्जपुरवठा करत राहतील तर अशा पतसंस्था नक्कीच दिवाळखोरीत निघतील, यात शंकाच नाही. महत्त्वाची बाब म्हणजे या पतसंस्थेचा या शेतजमिनीवर बोजा असताना सुनीता सचिन जाधव यांचे पती सचिन पोपटराव जाधव यांनी संकल्प पतसंस्थेचे चेअरमन अशोक विरकर यांना सांगितले की मी त्या जमिनीचे खरेदीखत करतोय. तुमचे 8 लाख रुपये मी पतसंस्थेचा असलेला बोजा भीमाजी खोमणे यांचा भरतो. आणि पतसंस्थेचे चेअरमन यांनी ते मान्य केले. खरेदीखत करून द्यायला संमती दिली. वास्तविक कोणतीही बँक पतसंस्था बोजा असल्यानंतर तो कर्जपुरवठा भरून घेतल्यानंतरच त्यांना बँक किंवा पतसंस्था नाहरकत प्रमाणपत्र देऊन मगच खरेदीखत करता येते. मग या ठिकाणी संकल्प पतसंस्थेने खरेदीखतास परवानगी दिली कशी, हा प्रश्न गुलदस्त्यातच राहतोय. यामागचे नेमके सचिन जाधव आणि पतसंस्थेचे चेअरमन अशोक विरकर यांचे काय गौडबंगाल आहे हे समजत नाही. अशा पतसंस्थावर निबंधकांचा काही अंकुश असतो का नाही, हाच खरा प्रश्न उपस्थित होतोय. मला एक सांगा, तुम्ही एखाद्या जर व्यक्तीला लोन देत असाल त्यावेळी तुम्ही ते लोन देणाऱ्याकडनं काय घेता, नक्की सर्च कुठला घेता? सर म्हणजे त्यांनी जे प्रॉपर्टी दिली तारण त्याचा सर्च घेतो. आणि ह्या भीमाजी खोमणे यांनी कुठला सर्च तुम्हाला दिलेला होता त्यावेळी? आता आमच्याकडे जे तारण आहे प्रॉपर्टी. कुठली प्रॉपर्टी? ते किती गट नंबर आहे? 174 गट नंबर. कुठे हा 174? जेजुरी हद्दीत. जेजुरी हद्दीमध्ये. तुम्हाला माहिती आहे का त्या गट नंबर जो आहे 174 गट नंबर, त्याच्यावर काय आहे नक्की? सरकारी जमीन आहे की त्यांची स्वतःची खाजगी जमीन आहे की कसं? सरकारने त्यांना भूमिहीन म्हणून. भूमिहीन जमीन जर असेल तर तुम्हाला कर्ज देता येतं का? नाही, पण त्यांनी माझी अडचण आहे काय याच्यासाठी त्यांनी मला प्रकरण मागितलं. आणि भीमाजी परशुराम खोमणे हे माझे खास मित्र आहेत. काय? अच्छा, मित्र म्हणजे मित्र या नात्याने तुम्ही ते कर्ज दिलं? मित्र या नात्याने कर्ज दिलं. त्याच्यानंतर कर्ज इश्यू झाल्यानंतर आम्ही सर्च रिपोर्ट जो काढला त्या सर्च रिपोर्टमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं नाही की ह्याच्या अगोदर कोणाचे व्यवहार झाले, काय झाले, ह्याची काही कल्पना नाही. नंतर मी आप्पांना म्हणलं, आप्पा तुमचे प्रमोद दरेकर संघ साठेकत झालं. तर मला म्हणले, बाप्पू शेठ आपल्याला जे काय आपण घेतलं प्रकरण झाल्यानंतर जे त्यांना द्यायचे काय हे सगळे पैसे त्यांना आपल्याला त्याला गिऱ्हाईक आलं की आपण देऊन टाकणार आहे प्रत्येकाचे पैसे. मला एक सांगा, माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे मी जेवढी माहिती काढली त्याप्रमाणे सरकारी जर जमीन असेल भेटलेली तर त्याच्यावरती कर्ज देता येत नाही. मग तुमच्या पतसंस्थेने असं काय एवढं पाहिलं त्यांच्याकडे की तुम्हाला त्यांना कर्ज दिले? आता ते त्यांना विचारा, कारण की त्यांनी मला सांगितलं की अशा अशा अडचण आहे. त्याच्यासाठी आता हे त्यांचे पाहुणे आहेत, आमचे क्लार्क नवनाथ चव्हाण काय, यांनी मला सांगितलं की त्यांच्या असे बचत गटाचे, त्यांच्या ठेवीचे काय कुठले कुठले त्यांना कर्ज भरायचे.
मला तुम्ही किती साली कर्ज दिलं होतं त्यांना? 2019ला. मग त्यावेळेला तुम्ही काय त्यांच्याकडून लिहून घेतले का? हप्ते ठरवले होते का? कसं हो, काय मग कसं हप्ते- कर्ज द्यायचं, परतफेड हो, करायची ठरवलं? परतफेडीचे हप्ते ठरवून घेतले. काय साधारण किती हप्ते? तुझ्याकडेच खातं होतं. 30,000 रुपये आले. 30,000 रुपये फक्त आले. म्हणजे त्यांनी 30,000 रुपये स्वतःहून फेडले होते अंदाजे. हा. ओके. त्याच्यानंतर ना कर्ज पूर्ण स्टॉप राहील. हो, पूर्ण राहील. म्हणजे तुम्ही किती कर्ज दिलं होतं त्यांना? 8 लाख रुपये. 8 की 10? 8 लाख. हा, मग 10 कसं काय झालं ते? व्याज असले. आता व्याज किती? 2 वर्षाचं व्याज 8 लाखाचं किती होणार मॅडम? म्हणजे 2 लाख रुपये व्याज चढलं त्याच्यावरती, त्यातले 30,000 रुपये कट झाले. हा, म्हणजे व्याजातले कट झाले की मुद्दलमधले कट झाले? मुदलातले कसे कट होतील पहिले? म्हणजे व्याजातले कट हा, झाले. व्याजातले. मग आता त्यांच्याकडे आता किती पैसे आहेत तुमचे? 10,22,000. हा, बरोबर. ओके. ज्या व्यक्तीनं तुम्ही कर्ज दिलेलं आहे ते 2019 मध्ये दिलंय. बर. 7/12 किती तारखेला आलं ते? 7/12 आता 2021 ला आले. म्हणजे बोजा चढताना 2021 ला चढला. तुम्ही कर्ज देताना वयोमर्यादा ठरवून दिलेली होती का? नाही, त्यांचं वयात ते बसत नव्हतं म्हणून सहकर्जदार त्यांची दोन्ही मुलं सुद्धा घेतली. तुम्ही ज्या जमिनीवर कर्ज दिलेलं आहे, सरकारी जमिनीवरती, त्या जमिनीला कुणीतरी त्याला हे असेल जामीनदार, त्यांची नावं काय काय आहेत? एक काळूराम दोडके आणि कैलास जगताप. ही 2 जण. त्यातलं कोणी सरकारी वगैरे काही असं आहे का? एक काळूराम दोडके सरकारी. इनामी जमीन आहे, याच्यावर कर्ज देता येतं का असं तुमच्याकडे काही GR वगैरे आहे? नाही, तसा GR नाही. काय तसा GR नाही. त्यांनी मला सांगितलं की मी म्हटलं आप्पा तुम्हाला जर का ह्याच्यावर मॉर्गेज झालं तर मी तुम्हाला प्रकरण देईल. काय म्हणलं तुम्ही भूमिहीन असल्यामुळं तुम्हाला ती जमीन सरकारने दिलेली. बरोबर. माझे ते खास मित्र आहेत. काय म्हणून मी म्हटलं आप्पा ह्याच्यावर जर का मॉर्गेज झालं तर मी तुम्हाला कर्ज देईल. काय आणि हे त्यांचे पाहुणे नवनाथ चव्हाण काय यांनी मला सांगितलं ते आर्थिक अडचण येते त्यांचं एवढं हे झालं. नवनाथ चव्हाण कोण आहेत ते? ते माझ्याकडं क्लार्क आहेत. आणि त्या व्यक्तीचे कोण आहेत? त्यांचे नातेवाईक, त्यांचा भाचा आहे. अच्छा. तर म्हणलं नवनाथ ते भूमिहीन असल्यामुळं त्यांना सरकारने जागा दिलेली. काय ह्याच्यावर जर का लिगली बोजा चढत असला काय तर मी कर्ज देईन. काय मग ही कर्ज दिल्यानंतर आम्हाला कळलं की प्रमोद दरेकरला सुद्धा यांनी 2003ला 3 का 7ला काय असे यांनी ते साठेघातांनी त्यांना दिलेली होती. त्याच्याकडनं 20 लाख रुपये का 25 लाख रुपये घेतले असं साठेकर मला त्या प्रमोद दरेकरच्या पुतण्याने दाखवलं, भावाने दाखवलं. काय तर मग मी आप्पांना बोललो की म्हटलं आप्पा तुम्ही माझ्याकडनं तारण घेताना सर्च रिपोर्ट जो काढला त्याच्यामध्ये प्रमोद दरेकरचं नाव नाही. काय आणि म्हटलं ही मला त्यांनी दाखवलं. मला म्हटले बापू शेठ तुम्हाला मी सांगितलं होतं. म्हटलं आपण नाही सांगितलं. काय एवढं सुद्धा माझं त्यांचं बोलणं झालं. काय बोलणं झाल्यानंतर मी म्हटलं बरं म्हटलं आप्पा जाऊ दे ते कोणाचं का ना काय बरं तुम्हाला हे दिलंय तर म्हटलं तुम्ही रेग्युलर भरा. काय जेणे काय म्हणून तुम्ही बी अडचणीत नको यायला मी बी नको. काय चालेल मला म्हणले बापू शेठ काही काळजी करू नका मी भरतो. सुनीता जाधवांबरोबर व्यवहार झाला. म्हटलं आप्पा तुमचा व्यवहार झालाय का? नाही म्हटले व्यवहार झाले का? काय माझ्या दुकानातला विषय आणि ते ऐकायला नवनाथ चव्हाण बी होता. तर मला म्हणले माझा व्यवहार कोणाचा झालेला नाही. काय म्हणलं आपण नका होऊ दे व्यवहार. काय मला कळले व्यवहार झाला आणि म्हणलं मला एक जणांनी खरेदी खत दाखवलं तुमचं. काय म्हणलं आपण तुम्ही तरी सुद्धा मला तुम्ही खोटं बोलताय. मला म्हणले नाही झालं बापू शेठ. काय मग त्याच्यानंतर त्या जाधवांचा मला फोन आला की आम्ही खरेदी खात्यामध्ये भीमाजी खोमनेंचं जे तुमच्याकडं जे लोन आहे त्याच्यातले पैसे आम्ही भरणार. काय असं आम्ही त्याच्यात उल्लेख केला आहे. म्हटलं चालेल आम्हाला भीमाजी खोमनेंनी भरू द्या तुम्ही भरू द्या. तुम्ही भरले तर आम्ही तुम्हाला देऊ पत्र. काय या कर्जापोटी तुम्ही भरले असं तुम्हाला देऊ पत्र. काय असं त्यांना सांगितल्यानंतर काय मग ते मला म्हणलं चालेल. काय काय किती भरले सचिन जाधवने पैसे आतापर्यंत? 2 लाख रुपये भरले. आणि बाकीचे 8 लाख रुपये? 8 लाख रुपये अजून भरलेले नाही. कधी देईल काय असं काय बोललंय का तुम्हाला? नाही 8-15 दिवसात देईल एवढंच सांगितलं. काय त्याला झाले 2 महिने. माझ्या ऐकवात असं आहे, मी तुमचा एक कॉल रेकॉर्ड ऐकलाय. तो कॉल रेकॉर्ड माझ्याकडे आहे. दाखव की. मी असं ऐकलंय तुम्हाला ते म्हणत होते
की इथून पुढचं कर्ज मी भरणार आहे हां आणि कर्ज कधी मिटवायचं आहे ते आपण ठरवू. हां जोपर्यंत माझ्या हातात जमीन येत नाही तोपर्यंत मी कर्ज भरणार नाही, असं झालं होतं का तुमच्या दोघांच्यात बोलणं? तसं झालेलं नाही. काय एक मी तुम्हाला मॅडम सत्य परिस्थिती सांगतो. काय भीमाजी खोमणे माझे गाववाले, ते काय माझे दुश्मन नाहीत. काय आणि दुसरी गोष्ट, सचिन जाधव हे तालुक्यातले असले तरी मला आप्पांनी जे सांगितलं की ते पैसे भरणार, त्या दिवशी काका तुमचा मला फोन आला, त्या टायमाला मी तुम्हाला काय सांगितलं, आप्पांनी मला सांगितलं होतं की सोमवारी देतो. काय तर मला तुम्ही काय म्हणला, उमेश का कोण उमेश बंडलकर काय ते तुम्ही मला म्हणले पुढच्या सोमवारी देतो. मी तुम्हाला काय म्हणतो, सोमवारी नाही आले तर मंगळवारी मी FIR दाखल करणार. एवढंच आपलं बोलणं झालं. तर मला म्हणले तुम्ही सचिन जाधवकडनं पैसे घेऊ नका. काय म्हटलं चालेल, सचिन जाधवकडनं नाही घेत, तुम्ही द्या, तुम्हाला कर्ज मी दिले, आम्हाला काय सचिन जाधव संघ वाद घालायचा नाही, तुमच्या संघ घालायचा नाही. पतसंस्थेचा बोजा असताना नोंद होते का आणि कशी झाली? आता ते सर्कलला माहिती, तलाट्याला माहिती, आमचं काय समोर. मग त्याच्यानंतर आम्ही ती बी खरेदी खत कॅन्सल व्हायसाठी सुद्धा अर्ज करणार. काय आणि ही नोंद कशी केली म्हणून आम्ही सर्कलवर बी हे करणार. आता आम्ही कर्ज कोणावर दिले, भीमाजी परशुराम खोमणे सहकर्जदार, त्यांची 2 मुलं. काय त्यांच्या नावाने आम्ही आता FIR दाखल केली. काय पहिलं ती, त्याच्यानंतर तुम्ही ह्यांनी 34 लाख का 41 लाख कसे दिले, काय हे सुनीता जाधवची ती परिस्थिती आहे का हे तुम्ही पहा. काय ती बी आम्ही ती पुढच्या ह्यांच्यात त्याप्रमाणे बी करू. काय त्याच्यानंतर तुम्ही आमचा बोजा असताना काय तुम्ही ही खरेदी खात्याला परवानगी कशी दिली, काय असं. पण ते आमच्या बोजा चाटला 21 मध्ये, काय कर्ज दिलं 19 मध्ये, पण आम्ही ज्या टायमाला कर्ज दिलं तेव्हापासून आम्ही इथं तलाठी ऑफिसला आम्ही बोजाच्या पत्रासाठी नोंदसाठी आमच्याकडे रजिस्टरला पुरावे, त्यांना कर्ज इश्यू केलं त्या टायमापासून. आता ती का नोंद केली नाही आमची लवकर, ते तलाठी ऑफिसची चूक आहे ना, आमची नाही ना. मग मला एक सांगा, बोजा तुम्ही कर्ज देऊन तुमच्याच बोजा त्या जमिनीवर चढवायसाठी जर तलाठी ऑफिस घेत नसेल आणि ह्यांनी एका 4 दिवसामध्ये खरेदी खत करून घेतलं आणि त्याच्या सचिन जाधवनी ऐका तर सचिन जाधवनी खरेदी खत करून घेतलं आणि त्याच्यानंतर 4 दिवसांनी म्हणजे 16/12ला लगेचच सातबाऱ्यावरती त्या व्यक्तीचं नाव येतं, याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे बँकेचं जे कर्ज होतं ते बोजा चढवायला तुमचं लवकर घेतलं नाही आणि मग तलाठी ऑफिसची चूक आहे ना. मग त्याच्यावर आम्ही तलाठी ऑफिसवर कारवाई करणार आहे आणि सहाय्यक निबंधकाकडे दुय्यम निबंधकाकडे बी तक्रार करणार आहे की तुम्ही आमच्याकडं NOC न घेता ही खरेदी खत केलं कसं. बरोबर. काय भीमराव खोमणे यांच्याबद्दल तुम्ही शहानिशा का केली नाही? शहानिशा केली, त्यांनी उलट फसवलं. माझा त्यांच्या उलट आरोप आहे, त्यांनी जे प्रमोद दरेकरला जी साठेखत केलं त्याची मला माहिती चुकीची दिलेली. काय त्याची त्यांनी साठेखत रजिस्टर करून सुद्धा मला त्यांनी माहिती दिलेली नाही आणि मी आपण सुद्धा ती बोललेलो आहे की आपण तुम्ही रजिस्टर साठेखत करून तुम्ही म्हणताय मला गाडीत लिहून दिलं. काय तुम्ही मला चुकीची बातमी दिली. काय पण तुम्ही तर आत्ताच म्हटलात की ते माझे मित्र आहेत आणि जो आमचा इथे कारकून आहे त्याचे ते भाचे आहेत. मग असं जर तुम्ही प्रत्येक नात्यागणित प्रकरणांना कर्ज थांबा दादा, तुम्ही जर असं नात्यागणित जर धरून चालला आणि प्रकरण द्यायला लागला तर बँक किती दिवसात डबघायला येईल? नाही बँक लगेच डबघायला येईल. काय पण ही एक 100त 1 चूक झाली. का झाली? त्या नातेसंबंध, आमचे मैत्रीचे संबंध ह्याच्यातनं चूक झाली. प्रकरण देत असताना काही सर्च रिपोर्ट वगैरे काढलं होतं का आणि कुणाकडनं काढलं होतं? ॲडव्होकेट रमेश माने. कधी काढलेला सर्च रिपोर्ट? प्रकरण द्यायच्या अगोदर 1 महिनाभर अगोदर. आणि किती वर्षाचा सर्च रिपोर्ट काढला? 30 वर्षाचा. मग त्यात तुम्हाला काय निष्पन्न झालं? त्याच्यामध्ये कुठल्याच संस्थेचा बोजा नव्हता, काय नव्हता. काय ही भीमाजी परशुराम खोमणे यांना सरकारने जागा दिलेली. काय त्या सर्चमध्ये होतं. त्याच्यामध्ये उलट भीमाजी खोमण्यांनी आम्हाला, आम्ही 2019ला प्रकरण दिले, 2007ला त्यांनी का 2013ला त्या प्रमोद दरेकरला जी प्रॉपर्टी दिली ती साठेखत करून, काय त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सुद्धा माहिती दिलेली नाही. जनहित न्यूजसाठी माऊली खोमणे, पुरंदर, जेजुरी.